मांसरस ओरली किंवा मुखाद्वारे घेतला तर तमगुण वाढतो आणि जर बस्तीद्वारे घेतला तर तो तमगुण वृद्धिकर आहे का? यामध्ये कुठे दिलंय का असं की तमगुण वृद्धिकर आहे म्हणून? नो, थोडंसं मिसिंग पार्ट आहे म्हणजे त्यामध्ये की अशा पद्धतीचं वक्तव्य की प्राण्यांची उत्पत्ती तमगुणातून होते. त्याचा एक वेगळा ॲक्च्युअल अँगल आहे उत्पत्तीच्या बाबतीमध्ये. मग तिथं शुक्रसोनीत संयोग आला, त्या ठिकाणी तमगुण आधिक्य असणारं पृथ्वी तत्व आणि स्निग्ध गुण आला आणि बाकीच्या गोष्टी आल्या ज्या तमाशी संबंधित आहेत. पण या ठिकाणी ॲक्च्युअल थोडंसं वक्तव्य करण्यासारखं आहे म्हणून करतो की काय सात्विक आणि काय तामस आणि काय राजसिक कशावरनं ठरतं? तुम्ही घातलेल्या चष्म्यावरनं ठरतं. तुम्ही जे काही सेवन करता ते कोणत्या भावनेने सेवन करता यानुसार ॲक्च्युअल त्याचे रिफ्लेक्शन्स, त्याचे परिणाम हे अन्नाच्या माध्यमातून तुमच्या स्वभावावरती रिफ्लेक्ट होतात. सत्व रज तम, मधुररस, कटुरस, लवणरस, आम्लरस, तिक्तरस भरणपोषण करण्यासाठी कारणीभूत आहेत हे नक्की. पण मांसरस हा शब्द आणि तमगुण हा शब्द कदाचित मॅच करणार नाही. यक्ष्मा सारख्या चिकित्सेमध्ये रुग्णाला न सांगता मांस रस द्यावे किंवा मांस द्यावे असं सांगितलं. न सांगता ह्या शब्दामध्ये सगळा गेम आहे. कारण सांगितलं तर मी त्या भावनेनं त्याचं सेवन करणार आहे. सो मनाची उत्पत्ती किंवा मनाचं पोषण हे आहाराच्या माध्यमातून होत असल्या कारणानं आहार सेवनाचे नियम आणि आहाराचे पदार्थ या सगळ्यांना तुम्ही कोणत्या भावनेने घेता त्याच्यावरती त्याचं फलित अवलंबून आहे. कोकणामध्ये भात आणि मासे खाणारे ब्राह्मण चुकीचे आहेत. पण तुम्हाला ते सात्म्य आहे का? म्हणजे ही लाईन वापरून आपण इथं खाऊ शकतो का? तर नाही खाऊ शकत. कारण तिथलं फूड भात आणि मासे ही त्यांची गरज आहे सर्वायवलसाठी. पण या ठिकाणी ते गरजेचं आहे का? तर नाही आहे. त्यामुळं गरजेनुसार सेवन केलेलं अन्न सात्विक असतं. जिव्हेच्या कारणानं जीभ म्हटली म्हणून जिभेच्या आहारी जाऊन घेतलेला प्रत्येक आहार, मग तो एक्सेस अमाऊंट ऑफ बासुंदी का असेना, ते तामसच आहे. छान लागते म्हणून नेहमी लसणाची चटणी खाणं राजस आहे. पण चवीपुरती घेणं सात्विकच आहे, मात्राशिती आहे. इन शॉर्ट, सत्व रज तम याची कोणती भावना तुमच्या आत्म्याला किंवा तुमच्या मनाला पोहोचते त्याच्यानुसार त्याचं फ्युचर ठरतं.
म्हणून कदाचित थोडासा प्रश्न जो पडला तुम्हाला की सगळ्या प्राण्यांची उत्पत्ती चरकाचार्य म्हणतात की तमगुणातून आहे, तर तो तमगुण हा फॅक्टर वेगळा आहे. आणि अशा पद्धतीचं मांसरस आणि त्याच्यातही तू सांगितलं की बाबा बस्तीच्या माध्यमातून दिल्यानंतर सुद्धा तमगुण वाढतो का? तर आपण बऱ्याच लोकांना सांगतो की ज्या ज्या ठिकाणी मनाचा, जिभेचा, भावनेचा स्पर्श होतो त्या ठिकाणी ॲक्च्युअल पाप आणि पुण्य हा विषय येतो. कारण धर्माच्या अधिष्ठित राहणं पुण्यही आहे, धर्माच्या विरोधात जाऊन कोणतीही गोष्ट करणं हे पाप आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटतंय की बाबा हे सत्य आहे तर तो धर्म आहे. दुसरी गोष्ट, जिभेचा स्पर्श तिथं होत नसल्या कारणानं गुणांच्या आधारावरती गरज म्हणून केलेली औषधी स्वरूप योजना मांसरसाची ही निश्चितच सात्विकच आहे. तिथं तमगुणाचा कुठलाही आधार नाही. त्यामुळे गरजेनुसार जे केल्या जातं ते योग्य, भावनिक होऊन किंवा त्या दृष्टिकोनातून जिथं समजा मोह पडतो खाण्याचा किंवा इतर गोष्टींचा, ते निश्चित मात्र पापास प्राप्त होतं किंवा अधर्मास प्राप्त होतं. थँक्यू.